औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदूरसना येथे हर घर जल हर घर नळ योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च केले, परंतु ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पाईपलाईन टाकताना नियमाचे पालन केले नाही. काम अर्धवट करून ठेकेदारांनी बिले उचलण्यात आले असल्याचा संशय तक्रारीत करण्यात आला आहे. कामाचे मोजमाप व प्रत्यक्ष काम याची पडताळणी करावी व संबंधितावर कठोर कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको करण्याची मागणी सेदूरसना ग्रामस्थ मारुती मोगले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. तसेच पाणी पातळी खोल गेल्याने गावातील बोरचे पाणी सुद्धा कमी झाले आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन ग्रामस्थांची होणारी पाण्याची भटकंती थांबवावी अशी मागणी होत आहे. धरण उशाला कोरड घशाला या म्हणीप्रमाणे सेदूरसना गावची अवस्था झाली आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना लेखी कळवून देखील अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नसली तरी ग्रामसेवक तथा सेंदूरसना येथील सरपंच यांची यावर भूमिका काय असणार हा मात्र चर्चेचा विषय बनलाय. गावचा कारभार पाहणारे आणि याच यंत्रणेशी संलग्नित असणारे ग्रामसेवक यांनी सुद्धा प्रशासनाला लेखी कळविण्याच्या चर्चा ऐकायला मिळत असल्या तरी ग्रामपंचायत मूग गिळून गप्प का असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जातोय. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलजीवन मिशन योजनेत ग्रामपंचायतीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आणि सक्रिय असतो. ही योजना प्रामुख्याने ग्रामपंचायत आणि ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून राबवली जाते, ज्यामध्ये पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, कार्यान्वित करणे, व्यवस्थापन आणि देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. पण सुरुवातीपासूनच योजनेला गावात घरघर लागली, याचं नेमकं कारण तरी काय? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे या योजनेच्या कामाला गती येत नसेल का, असा देखील सवाल आता नागरिकांमधून विचारला जातोय.